नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि याच्यामधलं आपलं प्रकरण क्रमांक 18 चालू आहे. प्रकरणाचं नाव आहे विशेष बालक आणि मानसशास्त्र. ठीक आहे, विशेष बालकांचं जे प्रकरण आहे ते आपलं आजचं प्रकरण आहे. या प्रकरणावरती आतापर्यंत झालेल्या TET परीक्षेमध्ये जे प्रश्न पुन्हा पुन्हा या प्रकरणावरती विचारले जातात त्या प्रश्नांचा समावेश आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. म्हणजेच आपण घेतलेले प्रश्न काय होतात, परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आपण या ठिकाणी घेतले आहेत. ठीक आहे, मग पहिला प्रश्न पाहूया. काय सांगितलं आहे या ठिकाणी पहा. कुशाग्र किंवा प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो. मग आता या ठिकाणी आपण याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे की बाबा प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक किती असतो. तर प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक किती असतो, तर तो 140 किंवा त्यापेक्षा काय असतो, जास्त असतो. म्हणजे प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक काय असतो, 140 पेक्षा जास्त असतो. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो, तो म्हणजे सामान्य बालकांचा बुद्ध्यांक किती असतो. मग सामान्य बालकांचा बुद्ध्यांक किंवा सामान्य व्यक्तींचा बुद्ध्यांक किती असतो, तर तो 90 ते 110 असतो. ठीक आहे, किती असतो, 90 ते 110 असतो. हा 110 ते 120 हा बुद्ध्यांक कोणाचा असतो, तर हा उच्च बुद्ध्यांक असतो. कोणता असतो, उच्च बुद्ध्यांक असतो. आणि हा जो आहे 121 ते 131 हा काय असतो, हा अतिउच्च बुद्ध्यांक असतो. ठीक आहे, सॉरी, अतिउच्च. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला चारही लक्षात ठेवायचे आहेत. सामान्य बुद्ध्यांक किती असतो, 90 ते 110 असतो. म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा किती असतो, 90 ते 110 दरम्यान असतो. काहीचा उच्च बुद्ध्यांक किती असतो, 110 ते 120 असतो. आणि ज्यांचा 121 ते 130च्या दरम्यान असतो त्यांना काय म्हणतात, तर अतिउच्च बुद्ध्यांक म्हणतात. आणि ज्यांचा 140 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो त्यांना काय म्हणतात, प्रतिभावान किंवा कुशाग्र बालकं म्हणतात. ठीक आहे, मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण आपल्याला बुद्ध्यांकावरती आपल्याला वारंवार प्रश्न या ठिकाणी काय केले जातात, परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, डिस्लेक्सिया ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची अक्षमता आहे. आता काय विचारलं आपल्याला की ही जी डिस्लेक्सिया आहे ही कोणत्या प्रकारची अक्षमता आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिले पहा, लिहिण्याची अक्षमता, वाचन आणि भाषाविषयक अक्षमता, गणितीय अक्षमता आणि हालचालीशी संबंधित अक्षमता. मग ही कशाची अक्षमता असते, तर वाचन आणि भाषाविषयक अक्षमता असते. काय, तर डिस्लेक्सिया म्हणजे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचे पर्याय सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. मग लिहिण्याची जी अक्षमता असते त्याला काय म्हणतात, तर त्याला डिस्ग्राफिया म्हणतात. लिहिण्याच्या अक्षमतेला काय म्हणतात, डिस्ग्राफिया म्हणतात. त्याच्यानंतर ही जी गणितीय अक्षमता आहे तिला काय म्हणतात, तर तिला डिस्कॅल्क्युलिया म्हणतात. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या अध्ययन अक्षमता आहेत. त्याच्यानंतर बघा, जी हालचालीशी संबंधित अक्षमता आहे तिला काय म्हणतात, डिस्प्रॅक्सिया म्हणतात. ठीक आहे, मग तुम्हाला ह्या सगळ्या चारही लक्षात ठेवायच्यात. डिस्लेक्सिया म्हणजे काय, वाचन आणि भाषाविषयक अक्षमता असते. डिस्ग्राफिया ही काय असते, लिहिण्याची अक्षमता असते. डिस्कॅल्क्युलिया ही काय असते, गणितीय अक्षमता असते. आणि डिस्प्रॅक्सिया म्हणजे काय, हालचालीशी संबंधित अक्षमता असते. चारही अक्षमता तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपल्याला अध्ययन अक्षमतेवरती वारंवार प्रश्न या ठिकाणी काय केले जातात, परीक्षेमध्ये विचारले जात आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. 3 नंबर काय विचारलंय, सर्जनशील बालकांची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती. आता काय विचारलं आपल्याला की बाबा जे सर्जनशील बालक आहेत या बालकांची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये विचारले. मग बघा, केवळ पुस्तकी ज्ञान, अपसारी विचार करण्याची क्षमता, उच्च बुद्ध्यांक आणि केवळ पाठांतर करणे. मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं यांचं, तर अपसारी विचार करण्याची क्षमता. हे सर्जनशील बालकांचं काय सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अपसारी विचार करण्याची क्षमता म्हणजेच काय, तर सर्जनशील बालकामध्ये पहा, एकाच समस्येवरती वेगवेगळ्या प्रकारे काय विचार करण्याची म्हणजेच अपसारी विचार करण्याची क्षमता असते. मग अपसारी विचार करण्याची क्षमता म्हणजे काय, तर एकाच समस्येवरती वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे म्हणजेच काय, अपसारी विचार करण्याची क्षमता होय. आणि ही कोणामध्ये असते अपसारी विचार करण्याची क्षमता, तर ही सर्जनशील बालकामध्ये असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं एकमेकांना काय करता आलं पाहिजे, कनेक्ट करता आलं पाहिजे अभ्यासक्रम आपला. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा, अध्ययन अक्षम बालकांना शिकवण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य ठरते. कशासाठी, कोणासाठी, अध्ययन अक्षम बालकांसाठी कोणती पद्धत सर्वात योग्य ठरते. मग पहा, केवळ व्याख्यान पद्धती नाही, पाठांतरावर भर देणे नाही, त्यांना जास्त गृहपाठ देणे नाही, तर योग्य उत्तर काय आहे, प्रत्यक्ष कृती आणि दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. हे कोणासाठी योग्य ठरतं, तर अध्ययन अक्षम बालकांसाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 पहा,
वंचित बालकांच्या शिक्षणासाठी कोणती तरतूद सर्वात महत्त्वाची आहे? आता कोणाच्या शिक्षणासाठी विचारलं आपल्याला या ठिकाणी? जे काही वंचित बालकं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी कोणती तरतूद सगळ्यात महत्त्वाची असं विचारलंय. मग त्यांच्यासाठी वेगळी शाळा सुरू करणे, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे. बघा, वेगळी शाळा करणे आणि शिक्षणापासून दूर ठेवणे हे दोन्ही पर्याय काय होतात या ठिकाणी वाचता क्षणी काय होतात, कट होतात. मग बघा, त्यांच्यावर कठोर निर्बंध लादणे, हे शाळा दूर ठेवणे, कठोर निर्बंध लावणे ही तर तरतूदच नाही. ठीक आहे, मग काय त्यांना सर्वसमावेशक शिक्षण देणे हे काय आहे? वंचित बालकांना शिक्षणासाठीची काय सर्वात महत्त्वाची तरतूद आहे. आता सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? सर्वांना समान संधी किंवा असणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 काय विचारले पहा. अपंगग्रस्त बालकांच्या शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क ॲनालिसिस, त्यालाच काय म्हटलं जातं? कार्य विश्लेषण चा मुख्य उपयोग काय आहे? मग या टास्क ॲनालिसिसचा मुख्य उपयोग काय आहे पहा. तर मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेणे, कठीण कामाचे लहान सोप्या घटकात विभाजन करणे, जास्त गृहपाठ देणे आणि पाठांतर वाढवणे. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय येईल? कठीण कामाचे लहान सोप्या टप्प्यात काय करणं? विभाजन करणं. मग इथं दुसरा प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की कठीण कामाचे लहान सोप्या टप्प्यात विभाजन करणे म्हणजेच काय? तर यालाच काय म्हटलं जातं? यालाच कार्य विश्लेषण म्हटलं जातं किंवा टास्क ॲनालिसिस म्हटलं जातं. आणि हे कार्य विश्लेषण किंवा टास्क ॲनालिसिस हे कोणत्याच्या किंवा कोणत्या बालकांच्या शिक्षणासाठी वापरलं असतं? तर हे अपंगग्रस्त बालकांच्या शिक्षणासाठी वापरलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कशाही प्रकारे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या TETचा संपूर्ण सिलेबस, संपूर्ण अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल, एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्या. आता समजा जर मानसशास्त्राचं पाहिलं तर 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार? 100% आपल्या नोट्समधूनच तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे जे काही शालेय पुस्तकं आहेत, मग इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, हे जे शालेय पुस्तक आहेत या पुस्तकामधून आपल्या TET परीक्षेला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासुद्धा तुम्हाला अतिशय IMP नोट्स दिल्या जातील. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र आणि विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग तुम्ही फक्त एवढ्या मटेरियलचा जरी परीक्षेमध्ये अभ्यास केला तरी तुम्ही किती मार्क घेऊ शकता? तर तुम्ही त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे? 139 रुपयाला पडणार आहे. मग हे 139 रुपये पे करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 96 89 14 16 30 आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, सर स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा एक काय करायचा? एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपवरती या नंबरवरती तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्यांना कोणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पेला पैसे पाठवले तरी चालेल. फक्त तुम्हाला पैसे पाठवल्यानंतर काय करायचं आहे? त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 काय विचारले पहा. प्रतिभावान बालकांसाठी खालीलपैकी कोणती शैक्षणिक पद्धती सर्वात योग्य आहे? आता काय विचारलंय की बाबा जे प्रतिभावान बालक आहेत. आता प्रतिभावान बालक कोणते असतात? तर ज्यांचा IQ, ज्यांचा बुद्ध्यांक हा काय असतो? 140 पेक्षा जास्त असतो. मग त्यांच्यासाठी कोणती शैक्षणिक पद्धती सर्वात योग्य आहे असं आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन बघा. अभ्यासक्रम संक्षेप, फक्त मूलभूत कौशल्य शिकवणे, गती कमी करणे आणि समान पातळीवरती काम करणे.
बघा बरं, आपण जर या ठिकाणी जर पाहिले, चारही पर्याय जर पाहिले बघा, आता समजा हा पहिला पर्याय सोडून द्या, पण इथं काय सांगितलंय तुम्हाला, मी काय सांगितलं होतं, जर फक्त आणि केवळ आलं का तर तो पर्याय लगेच कट करून टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, यांची गती कमी करणं म्हणजे काय आहे, त्यांचं नुकसान करणं आहे. मग अध्ययनामध्ये किंवा शिक्षणामध्ये आपण कुणाचं नुकसान करतो का, नाही करतो. त्यांना समान पातळीवर कसं शिकवणार बरं आपण, कारण ते काय आहेत, प्रतिभावान बालक आहेत. मग एकच उत्तर राहते आपलं त्या ठिकाणी, काय, अभ्यासक्रम संक्षेप करणं. मग अभ्यासक्रम संक्षेप करणं म्हणजे नेमकं काय करणं बाबा, तर काय करणं, अधिक बघा प्रतिभावान बालकांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम संक्षेप करून त्यांना काय करायचंय, अधिक आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणं काय असते, आवश्यक असते. कोणासाठी, प्रतिभावान बालकांसाठी. का बरं, तर या प्रतिभावान बालकांचा शिकण्याचा वेग काय असतो, प्रचंड असतो. म्हणजे त्यांना अगदी अवघड संकल्पना सुद्धा काय ते पहिल्या प्रयत्नामध्येच ते काय करतात, समजून घेतात किंवा शिकून घेत असतात. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. डिस्ग्राफिया ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. बघा, ह्याचे अध्ययन अक्षमता आहेत ना, याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग ही डिस्ग्राफिया ही जी संज्ञा आहे ही कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. मग तुम्हाला मला वाटतं मी पहिल्या का दुसऱ्या प्रश्नामध्ये या संपूर्ण अध्ययन क्षमताचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग डिस्ग्राफिया म्हणजेच काय, ही लेखन अक्षमता आहे. ठीक आहे, लक्षात येतंय. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. सर्जनशीलतेचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता नाही. आता बघा, सर्जनशीलतेचा मुख्य घटक कोणता नाही असं विचारलेलं आहे. मग ऑप्शन पहा, प्रवाहीपणा, लवचिकता, मौलिकता आणि अनुकरण. मग यापैकी सर्जनशीलतेचा महत्त्वाचा घटक कोणता नाही, तर तो अनुकरण नाही. कारण सर्जनशीलता ही काय असते, सर्जनशीलता ही नवीन निर्मितीशी जोडलेली असते, त्यामुळे यात अनुकरणाला स्थान नसते. मग लक्षात ठेवायचे, सर्जनशीलतेमध्ये कशाला स्थान नसतंय, तर ते अनुकरणाला स्थान नसते. मग बाकी असू शकतंय, प्रवाहीपणा असतोय, लवचिकता असते आणि मौलिकता असते. कशामध्ये, सर्जनशीलतेमध्ये. आणि सर्जनशीलता ही कशाशी जोडलेली असते, तर सर्जनशीलता ही नवीन निर्मितीशी जोडलेली असते. म्हणजे प्रश्न आपल्याला कशाही पद्धतीने या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे पहा 10 नंबर. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या बालकांसाठी वर्गात कोणती सुविधा आवश्यक आहे. आता जे बाबा शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले बालक आहेत त्यांच्यासाठी वर्गामध्ये कोणती सुविधा आवश्यक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला असे प्रश्न विचारले जातात ना, आता ह्या भरपूर साऱ्या सुविधा आवश्यक असतात. पण मग आपल्याला काय करायचं बाबा, ऑप्शन बघायचे आहेत की ऑप्शनमध्ये नेमकं कोणती सुविधा दिलेली आहे आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. मग पाठांतराची सक्ती करू शकतो का आपण अपंग विद्यार्थ्यांना पाठांतराची, नाही करू शकत. त्यांना वेगळी परीक्षा पद्धती होऊ शकते का, नाही होऊ शकत. त्यांना आपण कमी अभ्यासक्रम देऊ शकतो का, नाही देऊ शकत. कारण आपल्याला त्यांना काय करायचं, सामान्य पातळीवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे अपंग आहेत, हे कसे शरीराने अपंग आहेत, बौद्धिकदृष्ट्या अपंग नाहीत. शरीराने अपंग असणाऱ्या माणसांचा ऐकू काय असतो, सामान्य असतं. बौद्धिकदृष्ट्या ते कसे असतात, सक्षम असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी अभ्यासक्रम द्यायचा नाही, फक्त त्यांना काय करायचं, आपल्याला प्रवेश योग्य वर्ग खोल्या असल्या पाहिजे. ठीक आहे. मग बघा, शारीरिक अपंग असलेल्या बालकांना शाळेत किंवा वर्गात सहज प्रवेश करता यावा यासाठी भौतिक सुविधा व प्रवेश योग्यतेची काय आवश्यकता असते. म्हणून पहा, आता आपल्याकडे प्रत्येक शाळेला काय केलेलं आहे, रॅम्प बनवलेला आहे. ठीक आहे. मग हा रॅम्प कशासाठी बनवलेला आहे, तर ह्या अपंग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सहज प्रवेश मिळावा याच्यासाठी. ठीक आहे. लक्षात घ्या, हे कशाने अपंग आहेत, हे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, हे बुद्धीने अक्षम नाहीत. यांची बुद्धी कशी आहे, सर्वसामान्य असते. हे फक्त काय असतात, शरीराने अपंग असतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. डिस्कॅल्क्युलिया ही कशाशी संबंधित अडचण आहे. तुम्हाला मी काय सांगितलंय, ह्याच्या अध्ययन अक्षमता आहेत ना, ह्या तुम्हाला पाठच करून ठेवायच्या आहेत. मग डिस्कॅल्क्युलिया ही कशाशी संबंधित आहे, तर ही गणितीय प्रक्रियेशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 12 नंबर. विशेष बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका बजावणे आवश्यक आहे. कोणासाठी, तर विशेष बालकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. मग बघा, कठोर शिस्त पाळणे, शिस्त कठोर पाडायची का आपल्याला, नाही. केवळ बघा, इथं पुन्हा केवळ आलं, कट करून टाका. पुढे बघा, पालकांना जबाबदार धरणे. पालकाचा काय संबंध बरं, मग इथं काय असणार आहे, वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार करणे. मग शिक्षकांनी कोणती भूमिका केली पाहिजे, तर त्या ठिकाणी शिक्षकांनी वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार केल्या पाहिजेत. मग बघा, प्रत्येक विशेष बालकाची गरज काय असते, वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी काय वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार करणे काय आहे, गरजेचं असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 13 नंबर. सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकांनी वर्गात काय केलं पाहिजे. आता काय सांगितलं आपल्याला, की आपल्याला वर्गामध्ये काय करायचे बाबा, सर्जनशीलता वाढवायची. मग त्याच्यासाठी शिक्षकांनी, आता तुम्ही शिक्षक आहात, मग तुम्ही काय केलं पाहिजे वर्गामध्ये नेमकं. मग बघा,
मुक्त उत्तरी प्रकल्पांना परवानगी देणे, केवळ बघा इथं पुन्हा केवळ आलं, केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नावर भर देणे. मग तुम्हाला काय सांगितलं मी, केवळ आणि फक्त आलं की कट करून टाकायचं. प्रश्न विचारण्यास मनाई करणे, बघा निगेटिव्ह काम तर आपल्याला करायचंच नाही, नकारात्मक काम तर करायचंच नाही, मग हे सुद्धा काय होईल, कट होईल. ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करणे. आता ठीक आहे, मग इथं योग्य उत्तर काय येईल आपलं, तर इथं येईल मुक्त उत्तरी प्रकल्पांना परवानगी देणे. मुक्त उत्तरी प्रकल्प किंवा चर्चामुळे विद्यार्थ्यांची काय होते, सर्जनशीलता, विचारांना व कल्पकतेला काय होतो, त्या ठिकाणी वाव मिळतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14, अपंगत्वाच्या कारणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. आता जे अपंगत्व आहे म्हणजे शारीरिक अपंगत्व आहे, याचे जे काही कारण आहेत याच्यामध्ये कशाचा समावेश होतो असं विचारलंय. मग आनुवंशिकता व जन्मजात कारणे, आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कारण बघा बाकीचे पर्याय बघा, उत्तम आरोग्य असेल तर अपंगत्व येईल का, चांगला आहार असेल तर अपंगत्व येईल का, योग्य मार्गदर्शन असेल तर अपंगत्व येईल का, म्हणजे उगं काहीतरी पर्याय द्यायचे म्हणून पर्याय दिले होते इथं. ठीक आहे, आपल्याला लक्षात येतंय. मग अपंगत्वाच्या कारणामध्ये काय काय येतं बघा, तर महत्त्वाचं येतं आनुवंशिकता, त्याच्यानंतर जन्मापूर्वीचे आजार येतात किंवा जन्माच्या वेळीची गुंतागुंतीची कारणे पण त्या ठिकाणी काय यांचा समावेश कशामध्ये होतो, तर अपंगत्वाच्या कारणामध्ये होतं. ठीक आहे, हे अपंगत्वाचे कारण आपल्यासाठी काय आहेत, महत्त्वाचे आहेत, आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ 100% आवडला आहे, तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला, आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक नक्की काय करत चला, पाठवत चला मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघूया 15 नंबर, वंचित बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. हे बघा, हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे उपयोगात्मक प्रकारचे प्रश्न आहेत तुम्हाला. म्हणून मी काय सांगतो, मानसशास्त्र हे कसं आहे, 50% हा पाठांतराचा विषय आहे. कसा आहे, 50% पाठांतराचा विषय आहे आणि 50% हा कसा आहे, समजून घेण्याचा विषय आहे. म्हणजे इथं तुमच्या काय होतं, बुद्धिमत्तेचा कस लागतो. ठीक आहे, कालच्याच पेपरला प्रश्न बातमी होती बघा, एक काहीतरी की ती परीक्षा पद्धती बदलली, आणि मला भरपूर जणांनी ते कात्रण टाकलं. अरे बाबा काही बदललं नाही, तो सिलेबस आहे तेच सगळे, फक्त त्यांचं काय म्हणणं आलंय, पाठांतरापेक्षा काय प्रश्न जास्त येणार आहेत, सर्जनशीलतेवरती प्रश्न जास्त येणार आहेत, उपयोजनात्मक प्रश्न जास्त येणार आहेत, संकल्पनेवरती प्रश्न जास्त येणार आहेत, असं त्यांचं मत आहे. मग मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, 50% प्रश्न कसे असतात, पाठांतराचे असतात, आणि 50% प्रश्न कसे असतात, उपयोजनात्मक असतात. म्हणजे त्या फक्त तुमच्या संकल्पनेवर आधारित असतात की तुम्ही कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार करता याच्यावरती आधारित असतात. हे तर मी तुम्हाला पहिल्यापासून घसा ओरडून सांगत आहे मित्रांनो. ठीक आहे, जे कालच्या बातमीत सांगितलं हे मी तुम्हाला कधीपासून सांगतोय, 2 महिन्यापासून सांगतोय की तुम्ही फक्त पाठांतरावरती भर देऊ नका. 50% पाठांतर, जे पाठ करायची महत्त्वाची गरज आहे ती पाठच करायची. समजा प्रश्न विचारला आपल्याला, मानसशास्त्राचा जनक कोण आहे, मग आता हे समजून घेणार आहेत का आपण, हे आपल्याला पाठच लागणार आहे. मानसशास्त्राचा जनक कोण आहे, ॲरिस्टॉटल आहे, किंवा मानसशास्त्राला आत्म्याचं शास्त्र कोण म्हटलं, हे पाठच लागणार आहे ना आपल्याला. काही गोष्टी काय असतात आपल्याला पाठच ठेवावा लागतात, काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. ठीक आहे, प्रश्न मग बघा, त्यांना वर्गातून बाहेर काढणे, विशेष शिष्यवृत्ती व शैक्षणिक संसाधने पुरवणे. बघा वर्गातून बाहेर काढू शकतो का आपण, नाही काढू शकत. त्यांच्यावर दुर्लक्ष करून जमन का, नाही जमणार. कठीण परीक्षा घेऊन जमन का त्यांना, कोणाला, वंचित बालकांना. मग वंचित बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती व शैक्षणिक संसाधने पुरवणे हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. बघा तुम्ही जर साधा म्हणजे सहज साध्या वैचारिक क्षमतेने जर तुम्ही 4 पर्याय वाचले ना, तर उत्तर आपल्यासमोर एकदम क्लिअर ॲज क्रिस्टल येते. म्हणजे एकदम स्पष्टपणे आपल्या डोळ्यासमोर काय येतंय, उत्तर येतंय. कारण बाकीचे पर्याय त्यांनी एवढे थर्ड क्लास दिलेले असतात की ते आपलं उत्तर असूच शकत नाहीत, असे पर्याय असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 16 नंबर काय विचारले बघा, सर्वसमावेशक शिक्षण कोणाला सामावून घेते. ठीक आहे, काय विचारलंय, हे जे सर्वसमावेशक शिक्षण आहे हे कोणाला सामावून घेते असं विचारले. मग बघा, केवळ सामान्य मुले, सर्व प्रकारची मुले, सामान्य आणि विशेष मुले, केवळ हुशार मुले, आणि केवळ शारीरिक. बघा तुम्हाला मी पहिल्यापासून घसावरून सांगतोय, जिथं जिथं केवळ असेल ना ते उत्तरच लिहायचं नाही, कारण आपल्या मानसशास्त्रामध्ये केवळ या संकल्पनेला काहीही किंमत नाही. केवळ असेल, फक्त असेल तर अजिबात गरज नाही. मग सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, तर सर्व प्रकारची मुले, मग त्याच्यामध्ये काय आली, सामान्य मुलं पण आली आणि विशेष मुले सुद्धा आली त्या ठिकाणी. ठीक आहे, दोघांना एकत्र शिक्षण देणं म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 17, कुशाग्र किंवा प्रतिभाशाली बालकांची वैशिष्ट्ये कोणती. कोणाची वैशिष्ट्ये विचारलंय, कुशाग्र किंवा प्रतिभाशाली बालकांची. आता इथे एक प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो,
तो म्हणजे प्रतिभाशाली बालकांचा किंवा कुशाग्र बालकांचा IQ किती असतो किंवा त्यांचा बुद्धी गुणांक किती असतो, तर तो किती असतो 140 पेक्षा जास्त असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, परीक्षेत वारंवार आपल्याला विचारलेलं आहे. मग कुशाग्र किंवा प्रगतिशील बालकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर नवीन व कठीण संकल्पना ते काय करतात, लवकर आत्मसात करतात. ठीक आहे, का करतात, तर त्यांची बुद्धिमत्ताच काय असते, तेवढी प्रगल्भ झालेली असते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18, अध्ययन अक्षम बालकांच्या शिक्षणात टास्क अप्रोच वापरल्यास काय होते, तर काय होते पहा, गोंधळ वाढेल का, बघा बरं, वाढेल का गोंधळ, नाही वाढणार. पुढे बघा, शिकण्याची गती मंदावेल का, विद्यार्थी कंटाळतात का, म्हणजे निगेटिव्ह प्रश्न दिलेत. पर्याय हे 2 पर्याय काय दिलेत आपल्याला, तिन्ही पर्याय कसे दिलेत आपल्याला, निगेटिव्ह पर्याय दिलेत. आणि मग मी तुम्हाला पहिल्यापासून वारंवार काय सांगतोय, आपल्याला निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी उत्तर आपल्याला लिहायचं नाही मानसशास्त्रामध्ये, हे लक्षात ठेवा. आपल्याला जेवढे प्रश्न विचारले जातात ना, उपयोजनात्मक प्रश्न, त्या कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला नकारार्थी उत्तर त्या ठिकाणी अजिबात लिहायचं नाही. मग या 3-4 पर्यायामध्ये सकारात्मक उत्तर कोणतं आहे, एकच आहे, ते म्हणजे कोणतं, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे, टास्क अप्रोच म्हणजे काय, तर एखादा घटक काय लहान लहान टप्प्यामध्ये काय करणं, वर्गीकृत करणं. मग तसा केल्याने काय होतं, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास काय होतो त्या ठिकाणी वाढतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तुम्हाला निगेटिव्ह किंवा नकारार्थी उत्तर पेपरमध्ये लिहायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे, 19, सर्जनशीलता ही संकल्पना कशाशी संबंधित आहे. मग तुम्हाला याच्या आधी सांगितलं मी, सर्जनशीलता म्हणजेच काय, नव्याची निर्मिती करणे किंवा कल्पनाशक्ती आणि नवीन निर्मिती, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्जनशीलता म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय भेटतील बघा या ठिकाणी, तर TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि ज्या 2 विषयाच्या जीवावरती, फक्त 2 विषयाचा अभ्यास करून तुम्ही काय TET परीक्षा पास होऊ शकता, असे 2 विषय आपण घेतोय. ते म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. हे फक्त 2 विषय तुम्ही चांगले करा, तुम्ही 100% परीक्षा काय होऊन जाणार, पास होऊन जाणार. मग आपल्या बॅचचं किंवा रेकॉर्डेड बॅचचं स्वरूप काय असणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहे, तर लेक्चर असणार आहेत. मग या लेक्चरमध्ये तुमचं काय केलं जाईल, तुम्हाला 2 पद्धतीचं आपलं लेक्चर असतं. याच्यामध्ये काय असतंय, एकतर पाठांतराचा घटक पण तुम्हाला सांगितला जातो, हे पाठ करायचे म्हणून, आणि दुसरी तुमच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत, ज्या संकल्पना आहेत या सुद्धा आपण काय करतो या ठिकाणी तुमच्या क्लिअर करतो. म्हणजे तुम्हाला इथं 50% प्रश्न असतात आणि इथं किती असतात, 50% प्रश्न असतात. असं आपण दोन्हीही त्या प्रकरणावरचं काय करतो, पूर्णपणे कव्हर करतो. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणाचे तुम्हाला स्पेशल नोट्स पण देतो आणि प्रत्येक प्रकरणानुसार आपण त्या ठिकाणी तुमची काय करतो, ऑनलाईन टेस्ट घेतो. म्हणजे बघा, आपण 3 घटकामधून करतो. एक तर आधी इथं आपण काय करतो, संकल्पना समजून घेतो, त्याच्यानंतर समजलेल्या संकल्पनेला आपण काय करतो, रिव्हिजन देण्याचं काम करतो, आणि संकल्पना समजून घेतली, रिव्हिजन दिली, मग त्याच्यानंतर बाबा आपला अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी आपण प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून काय करतो, आपण सराव सुद्धा त्या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे, मग जर आता आपले हे 2 विषय किती मार्कला आहेत आपल्या पेपरमध्ये, 60 मार्काला आहेत. मग तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर तुम्ही त्या ठिकाणी 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क काय 100% त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मग हा कोर्स कोणासाठी आहे, ज्यांना TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, ज्यांना TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे, आणि ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत, म्हणजे ज्यांना TET परीक्षा द्यायची, त्या प्रत्येकासाठी काय असणार आहे, आपला कोर्स अतिशय उपयुक्त असणार आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा सध्या आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला तो फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला भेटणार आहे. 499, याच्यामध्ये 23 रुपये इतर ॲड होतात, म्हणजे तुम्हाला असे 522.69 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतात, 522 रुपये 69 पैसे, म्हणजे 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतंय. मग ॲप्लिकेशनचं नाव काय, आपल्या NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरला भेटेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतो, किंवा या नंबरवरती तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला, 96919146 हा आपला नंबर आहे. याच्यावरती जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर बऱ्याच जणांना काय होतंय, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही. मग जर त्यांनी मला 9691914630 या नंबरवरती
जर 499 रुपये पाठवून त्याचा जर मला व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट पाठवला तर मी तुम्हाला काय करू शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करू शकतो. फरक काय आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट तुम्ही केलं तर तुम्ही आपोआप काय होत आहे, बॅचला जॉईन होत आहे, म्हणजे तुमचा त्या ठिकाणी 1 सेकंदही व्हायला जात नाही. आणि जर तुम्ही माझ्या अकाउंटवरती पैसे पाठवले माझ्या नंबरवरती तर मला तुम्हाला ॲड करायला काय 1-2 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करण्यासाठी लागू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20, कुशाग्र बालकांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत लागू करता येऊ शकत नाही असं विचारलंय बघा. कुशाग्र बालकांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत लागू करता येऊ शकत नाही. मग समृद्ध कार्यक्रम, प्रवेग, पाठांतर पद्धत आणि मार्गदर्शन व समुपदेशन. मग इथं कोणती पद्धत लागू करता येऊ शकत नाही, तर पाठांतर पद्धत लागू करता येऊ शकत नाही. मग कुशाग्र बालके हे कसे असतात, तर ते कल्पक असतात, त्यामुळे त्यांना केवळ पाठांतराची पद्धत लागू करणे काय योग्य ठरणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता नाही. आता काय विचारलंय आपल्याला, आपण पाहिलं प्रत्येक अध्ययन अक्षमतेवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग कोणती अध्ययन अक्षमता नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. मग बघा, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, ऑटिझम आणि डिस्पॅशिया. तर या ठिकाणी ऑटिझम ही काय आहे, अध्ययन अक्षमता नाही. ऑटिझम हे काय आहे, तर ही एक विकासात्मक विकार आहे. ऑटिझम काय आहे, तर हा एक विकासात्मक विकार आहे, ती केवळ अध्ययन अक्षमता नाही. ठीक आहे, पुढे बघा 22 नंबर, वंचित बालकांच्या शिक्षणात येणारी प्रमुख अडचण कोणती आहे. कोणाच्या शिक्षणा याच्यामध्ये, तर वंचित बालकाच्या शिक्षणामध्ये. ठीक आहे, मग कोणती प्रमुख अडचण आहे, तर गरिबी आणि सामाजिक दुर्लक्षितपणा ही काय आहे, वंचित बालकांच्या शिक्षणामध्ये येणारी प्रमुख अडचण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23, सर्जनशील विद्यार्थ्यांची लक्षणे कोणती असतात. कोणाची, सर्जनशील विद्यार्थ्यांची. मग कल्पकतेचा अभाव असतो का त्यांच्यामध्ये, तर अभाव नसतो. इतरांचे अनुकरण करतात का, ते नाही करत. ते काय करतात, नाविन्याची निर्मिती करतात. मौन बाळगतात का, नाही, तर ते काय करतात, नवीन प्रश्नावरती वेगवेगळे उपाय शोधणं ही काय आहे, सर्जनशील विद्यार्थ्याचं लक्षण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24, अपंगग्रस्त मुलांच्या शिक्षणात ब्रेल लिपीचा वापर कोणासाठी केला जातो. ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते, तर ही दृष्टीहीन मुलांसाठी, म्हणजे आंधळ्या मुलांसाठी कोणती लिपी वापरली जाते, तर त्या ठिकाणी ब्रेल लिपी वापरली जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न 25 नंबर, कुशाग्र बालकामध्ये कोणती वैशिष्ट्ये आढळतात. स्वतंत्र विचारसरणी, स्मरणशक्ती कमी असणे. बघा, कुशाग्र बालकाची स्मरणशक्ती कमी असेल का, नसल, पर्याय कट होईल. कुशाग्र बालक म्हणजे बुद्धीने हुशार बालक इतरांवरती अवलंबून असेल का वर्गामध्ये, नाही. त्यांचा विकास संत गतीने विचार करतील का बरं ते कुशाग्र बालक, नाही करणार. मग त्यांचं उत्तर काय असणार, आपलं स्वतंत्र विचारसरणी हेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, तुम्हाला प्रश्न वाचून जरी असं वाटलं की आपल्याला हे माहीत नाही, तरी तुम्हाला काय करायचंय, 4ही पर्याय वाचायचे आहेत. तुम्ही ज्यावेळेस 4ही पर्याय वाचताना त्यावेळेस तुमच्या समोर येत अरे हे उत्तरच असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही. मग खाली पर्याय किती शिल्लक राहतो, एकच पर्याय शिल्लक राहतो की जे काय असतं त्या ठिकाणी मग उत्तर असतं. म्हणून तुम्हाला काय करायचंय, पर्याय कट करत चालायचे. ठीक आहे, इलिमिटेड पद्धत या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला वापरत चालायची. जे उत्तर असू शकत नाही तो पर्याय लगेच कट करून टाकायचा. ठीक आहे, मग आपल्याला 2 मध्ये किंवा एक पर्याय आपल्या ठिकाणी असा राहतो की जो काय असतो उत्तर असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 26 नंबर, कुशाग्र किंवा प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक किती. किती वेळेस प्रश्न हा रिपीट झाला तुम्ही बघत राहा फक्त. काय, कुशाग्र किंवा प्रतिभावान बालकांचा बुद्ध्यांक किती असतो. मग तो बुद्ध्यांक किती असतो याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल पण लाईक करायचं न, जर चुकीनं राहिला असेल तर एक लाईक करून घ्या. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.